पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील प्रदूषण निर्मूलनासाठी उपाययोजनांबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथं बैठक संपन्न झाली। या बैठकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत पंचगंगा प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आक्रमकपणे मांडला। इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून प्रक्रिया केलेले दूषित पाणी थेट पंचगंगा नदीपात्रात मिसळत असून प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। आमदार यड्रावकर म्हणाले, इचलकरंजीतील प्रक्रिया उद्योगाचं दूषित पाणी काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून या प्रश्नावर तालुक्यात आंदोलन सुरू आहेत। मात्र आंदोलन झाल्यानंतर 4 दिवस प्रक्रिया बंद केली जाते आणि त्यानंतर पुन्हा प्रक्रिया सुरू करून दूषित पाणी काळ्या ओढ्याच्या माध्यमातून नदीत सोडलं जातं। हे किती दिवस चालणार? प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई का केली होत नाही, असा सवाल त्यांनी बैठकीत उपस्थित केला। पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याचं पाणी, शेतीसाठीचं पाणी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। पंचगंगा नदीवरील एकही पाणीपुरवठा योजना सुरू नसल्याचं सांगत प्रदूषणाचा मुद्दा हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचं आमदार यड्रावकर यांनी स्पष्ट केलं। प्रदूषण करणाऱ्या प्रक्रिया उद्योगधारकांनी दूषित पाणी शेतीमध्ये सोडण्यासाठी पर्यावरण विभागाकडे किती क्षेत्राचं प्रमाणपत्र सादर केलं आहे आणि प्रत्यक्षात संबंधितांकडे किती शेतींचं क्षेत्र उपलब्ध आहे याची खरी वस्तुस्थिती मंत्री महोदयांसमोर मांडावी असं सांगितलं। गेल्या 2 महिन्यांपासून प्रक्रिया केलेलं दूषित पाणी एकाही शेती क्षेत्रात गेलेलं नसून ते थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचा दावा त्यांनी केलाय। 15 जूनपासून आज अखेर काळ्या ओढ्याच्या माध्यमातून प्रदूषित पाणी नदीपात्रात सोडलं जात असल्याचंही त्यांनी बैठकीत सांगून लोकांच्या जीवाशी खेळणं थांबवलं पाहिजे अशी मागणी केली। दरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना संबंधित भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या। प्रक्रिया उद्योगाकडे प्रत्यक्षात किती शेतीचं क्षेत्र आहे याची खात्री करावी, तसेच काळ्या ओढ्यातून कोणत्याही परिस्थितीत प्रदूषित पाणी पंचगंगा नदीपात्रात मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले। या बैठकीस इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते। मराठी यस न्यूजसाठी जयसिंग बुरहून संदीप अडसूळ।